देवपूजा आटपून दुर्वाणा निघालो. इतक्यात काका म्हणाले, अरे किती उशीर, दुर्वा कधी आणणार आहे? रात्री 2 वाजेपर्यंत भजन आणि नाचामध्ये आम्ही वाड्यातली पोरं दंग झालो होतो. मग साणेजवळ आलो. रोज या ठिकाणी कोण जास्त दुर्वा जमा करणार याची स्पर्धा सुरू असते, पण आज उशिरा येणारा मी एकटा नव्हतो. आमच्या वाडीतला मयूर भेटला. मग घरी आलो. वहिनीने ओटा पुसून घेऊन छानशी रांगोळी काढली. दादाने देवपूजा आणि बाप्पाची प्रार्थना केली. दुपारी माझा भाऊ राख्या आणि तेजा गणपतीच्या जय्यत तयारीने गावाला आले. दुपारचं जेवण आटोपल्यावर आम्ही आमच्या सडेवाडीतल्या महेंद्र मते याच्या घरी गणपती दर्शनासाठी निघालो. इमॅजिकापेक्षा जास्त थरारक अनुभव आम्ही आमच्या गावच्या रस्त्यांवरती घेतला. ही आहे आमच्या गावामधील सर्वात उंच असणारी निसर्गरम्य सडेवाडी. तुळशी माळा, गळा, करठेहुणी कटी, कासे पितांबर, कस्तुरी ललाटी असा पांडुरंग, हवेमध्ये स्वच्छंद पंख पसरलेला घुबड, डोळे दिपवून टाकणारी गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. असा नयनरम्य देखावा पाहून आम्ही महेंद्र मतेचा निरोप घेतला. नंतर आम्ही संतोष मते यांच्या घरी आलो. स्वागताला आजी आजोबा उभे होते. हिऱ्याने जडलेल्या मुकुट आणि केशरी पितांबर मध्ये गणपती खूप सुरेख दिसत होता. बाहेर आल्यावर एकदम तगडी बैलजोडी दिसली. सडेवाडीचा निरोप घेऊन आम्ही अर्धा तास आम्ही ठरवलेल्या रिक्षाची वाट बघितली, पण दुसऱ्याच रिक्षा भरून येत होत्या. दोन्ही बाजूला हिरवागार जंगल, पावसामुळे शेवाळलेल्या जांभा दगडाच्या लाल बुंद पायऱ्या, खांद्यावरती परीला घेऊन आम्ही अर्धा तासात आमच्या वाडीत पोहोचलो. संध्याकाळी आरतीला वाडीतली पोरं जमा झाली. आज आमचं संपूर्ण कुटुंब मुंबईवरून गणपतीच्या सेवेसाठी हजर झाले होते. मृदुंग आणि टाळ बाप्पासोबत सर्व देवी देवतांच्या आरतीद्वारे आम्ही स्मरण केले. पूर्ण पवार कुटुंबाच्या घराचे जणू एखाद्या मंदिरामध्ये रूपांतर झाले होते. प्रेमा वहिनीने बनवलेला सुंदरचा प्रसाद ग्रहण करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. असेच ब्लॉग बनवण्यासाठी भावाला फॉलो आणि लाईक करून जावा. धन्यवाद.